नमस्ते विद्यार्थ्यांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो मी। याच्यामध्ये पण बरेच प्रश्न येतात। आता इतके प्रश्न येतात की मला ते व्हिडिओ बनवायला सुद्धा थोडंसं अवघड जाते। तरी मी प्रयत्न करालो की जास्तीत जास्त प्रश्न मी एका व्हिडिओमध्ये घेईल किंवा मग जास्त प्रश्न तुम्हाला मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवेल। चला बघा, हा सोपा प्रश्न आहे। एका दुकानदाराने 15 टेबल 500 रुपये प्रति दराने व 20 खुर्च्या 300 रुपये प्रति दराने खरेदी केल्या व ते वाहून नेण्यासाठी रुपये 40 खर्च केले। त्याने त्या टेबल व खुर्च्या प्रत्येकी 380 रुपये दराने विकल्या तर त्याला नफा किंवा तोटा किती होईल? बघा, नवीन सिलेबस प्रमाणे नवोदयला काय केलं, आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे काढून टाकलं। फक्त नफा आणि तोटा आहे। त्यासाठी प्रश्नांची जी लांबी आहे ती वाढली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी बनवलेत। तर आपण काय करू, आधी माहिती लिहून टाकूत। 15 टेबल 500 रुपये दराने व 20 खुर्च्या 300 रुपये दराने काय केल्या, खरेदी केल्या। आधी आपण काढूत खरेदी किंमत। कधी लक्षात ठेवा, पूर्ण माहिती लिहून टाका। कन्फ्यूज होत असेल तर प्रश्न मोठे असेल तर छोटे असेल तर त्याला तिथं केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही। खरेदी किती टेबल आहेत 15 आणि एकाचा दर किती आहे 500 रुपयाचा। बघा, आधी आपण काढू टेबलाची खरेदी किंमत। 15 टेबल आणि एका टेबलाची किंमत 500। एकाची किंमत दिली, जास्तची विचारली, काय करणार आपण, गुणाकार करणार। 15 पाचा 75, 2 शून्यला 2 शून्य, म्हणजे टेबलची खरेदी किंमत झाली 7500। आणि त्याने काय म्हटलं, आता खुर्च्या किती, खुर्च्यात आपल्याकडे 20 खुर्च्या। एका खुर्चीची किंमत किती आहे 300 रुपये। लक्षात ठेवा, एकाच्या किमतीवरून जास्तची किंमत काढताना गुणाकार करतो। 3 दोन्ही 6 आणि हे 3 शून्य, म्हणजे टेबल आणि खुर्च्या यांची किंमत भेटली। टेबल भेटली 7500 आणि खुर्च्या भेटल्या 6000। आणि पुढे काय म्हटलं त्यांनी, ते वाहून नेण्यासाठी 40 रुपये खर्च केला। लक्षात ठेवा, आपण वस्तू वाहून नेल्यात किंवा एखादी वस्तू खरेदी केली, त्याची रिपेअरिंग केली, त्याला दुरुस्त केलं, त्याला कलर लावला, त्याच्यावरचं टॅक्स, हे सगळं तुमचं खरेदी किमतीमध्ये पकडल्या जाणार। म्हणून हे याच्यामध्येच ॲड करणार आपण। इथं काय लिहिणार आपण, खर्च दुसरा जो वाहून नेण्याचा आहे, वाहून नेण्याचा खर्च आहे 40 रुपये। या सगळ्यांची करतो आपण बेरीज। आता बेरीज तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं पण करा, मी कसं करतो बघा। 7000 आणि 6000 13000, 13000 आणि 500 13500, 13500 आणि 40 13540 रुपये तुमचा काय आला, एकूण खरेदी किंमत आली 13540। 13540 रुपये तुमची काय झाली, खरेदी किंमत झाली। ही भेटली तुमची खरेदी किंमत। आता विक्री किंमत काढायची आपल्याला। काय करायची आता, विक्री किंमत। विक्री किंमत कसं काढणार, सोपं आहे। विक्री किंमत काय नाही, त्याने काय म्हटलं मग, त्याने ते टेबल व खुर्च्या प्रत्येकी 380 रुपये दराने विकल्या। म्हणजे टेबल होते यांच्याकडे किती, 15 टेबल होते, खुर्च्या होते 20, तर एकूण दोन्ही मिळून किती झालेत आपल्याकडे, 35 वस्तू झाल्यात। किती वस्तू झाल्यात, 35। आणि याचा विक्रीचा दर काय होता, विक्रीचा दर होता किती, 380 रुपये। किती, 380। मग आपण काय करणार, 35 गुणिले 380 रुपये। ठीक आहे, दोघांचा गुणाकार बाजूला रफमध्ये करून घ्या। 380 गुणिले 35, शून्य आधी देऊन टाका किंवा राहू द्या। 5 0 0 45 40, 7 4 5 3 15, 15 आणि 4 19, प्लस 3 0 0 3 8 24 ला 4, 7 2 3 3 9 10 11, 0 0 9 आणि 4 13, 1 3 आणि 1। ओके, किती खर्च आला मग तुमचं, हे तुमची विक्री किंमत झाली 13300। आता थोडंसं लक्ष द्या, पर्याय त्यांनी दिले नाहीत तर मी पण पर्याय लिहिले नाही काही। विक्री किंमत तुमची 13300 आणि खरेदी किंमत तुमची 13500। खकी जास्त की विकी जास्त, तर इथं काय जास्त आहे, खरेदी किंमत जास्त। म्हणजे तुम्हाला काय होणार, तोटा होणार। काय होणार तुम्हाला, तोटा होणार। सिंपल। तर तुम्हाला झाला तोटा। आता किती तोटा झाला, खरेदी किमतीमधून विक्री किंमत आपण वजा करूत। मग 13540 वजा 13300, 0 4 2, 240 रुपये तुम्हाला काय झाला, तोटा झाला। समजलं, प्रश्न फक्त लांबीला मोठा आहे, खूप सोपा आहे। बघूत आपण पुढचा प्रश्न। बघा पुढचा प्रश्न। सुरुवातीला सांगतो एक गोष्ट की व्हिडिओची पिक्चर क्वालिटी वाढवा। सेटिंगमध्ये जा, तिथं ॲडव्हान्स नावाचं एक ऑप्शन असते, त्या ठिकाणी 720p याला निवडा किंवा त्याच्यापेक्षा जास्त निवडलं तरी चालेल, तुम्हाला क्लिअर दिसेल। बघा, महिना वर्षाचं गुणोत्तर विचारलं तर महिने आणि वर्ष हे दोन्ही एकक वेगवेगळे आहेत, तर त्याला आपण काय करूत, एका एककामध्ये कन्वर्ट करूत। आता हे 4.1/2 महिने म्हणजे किती, हे 4.5 महिने। याला आपण असं लिहू शकतो 4.5 आणि हे किती लिहिणार,
1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि अर्ध वर्ष म्हणजे 6 महिने, म्हणजे किती महिने झाले ते 18 महिने. त्याला आपण लिहूत खाली 18 महिने. ठीक आहे. आता याचं गुणोत्तर काढण्यामध्ये काय करणार, याचं संक्षिप्त रूप करू. मग आपण काय करूत, हे पॉईंटला उडवूत. मग 4 5 हा पॉईंट मी काय घेतला, उजवीकडे घेतला, मग ते निघून जाईल आणि खाली काय केलं, मग एक शून्य घेऊन टाकला मी. ठीक आहे. असं करता येते. पॉईंटला आपण उजवीकडे घेतला, खाली पॉईंट नाही म्हणून आपण काय घेतला, शून्य वाढवला. नसतं काय केलं असतं, पण हा पॉईंट उजवीकडे आणि इकडचा एक पॉईंट उजवीकडे आपण असं घेत गेलो असतो पॉईंट उडवण्यासाठी. हे झालं 45/180. आता आपण भागू त्याला 9 ने. इथं काय येणार, 9 5 45, 9 2 18, 5 1 5, 5 चौक 20. त्याचं गुणोत्तर किती येणार, 1 4 हे गुणोत्तर येईल. आता पर्याय बघून तुम्हाला उत्तर नंतर कन्वर्ट करावं लागेल, पण माझ्याकडे पर्याय नाही आहेत, त्या विद्यार्थ्यांना दिलं नाही म्हणून मी हे उत्तर काढलं. तर किती आलं गुणोत्तर, 4.5 महिन्याचे 1.5 वर्षाचे गुणोत्तर 1 4 येते. बघूत पुढचा प्रश्न. पहा पुढचा प्रश्न. 12 पुरुष किंवा 15 बायका 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. तेच काम 18 पुरुष आणि 8 बायका मिळून किती दिवसात पूर्ण करतील. एक शॉर्टकट पण आहे, लॉंग रनमध्ये बघूत आपण. आधी काय करायचं पण माहिती आहे का, प्रश्न नीट वाचा. इथं किंवा हा शब्द दिला, याचा अर्थ काय, 12 पुरुषांना घेतलं तर त्यांना 24 दिवस लागेल किंवा 15 बायकांना घेतलं तरी 24 दिवस लागेल. या दोघांपैकी कोणीही एक जण घेतलं तर तुम्हाला 24 दिवस लागतील. पण खाली त्यांनी काय म्हटलं, तुम्हाला पुरुषांना पण घ्यायचं आहे आणि बायकांना पण घ्यायचं आहे, महिलांना पण घ्यायचं आहे. मग आपण काय करूत, या पुरुषांना बायकामध्ये कन्वर्ट करूत किंवा बायकांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करूत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं लिहूत आपण पुरुष, इथे लिहूत आपण बायका. काय यांचा संबंध, 12 पुरुषांबरोबर किती बायका आहेत, 15 बायका. ओके. असं काय घेतलं, कारण की या दोघांना किती दिवस लागले, 24 दिवस. मग आपण काय करूत, हे 8 पुरुषांना बायकामध्ये कन्वर्ट करूत. कळलं काय केलं, पण 12 पुरुष बरोबर 15 बायका, तर 8 पुरुष बरोबर किती बायका. ठीक आहे. 8 पुरुष बरोबर किती बायका हे निघेल आपलं. मग इथं काय होणार, बायका बरोबर एक्स म्हणजे बायकाचं उत्तर राहणार आहे. काय जे एक्सच्या विरुद्ध त्याला लिहिलं आपण छेदामध्ये, उरलं काय 8 गुणिले 15. 3 भाग देऊत, 3 चौक 12, 3 5 15, 4 1 4, 4 2 8 आणि 5 2 किती 10 बायका. याचा अर्थ काय झाला, जर तुम्हाला 8 पुरुष घ्यायचे नसेल तर तुम्ही काय घेऊ शकता, 10 बायका घेऊ शकता. समजलं. हे निघालं कन्व्हर्जेशन पुरुषांचं बायकामध्ये. मग आता आपला प्रश्न काय बनला, आता आपला प्रश्न बनला की बायका आहेत आपल्याकडे 15 आणि यांना दिवस किती लागतात, 24 दिवस लागतात. आता काय करायचं आपल्याला, आपल्याला घ्यायच्या या 8 बायका आणि हे 8 पुरुषाच्या ऐवजी मी घेणार 10 बायका. समजलं. हे 8 पुरुष आणि 8 बायका म्हणजे किती झाले एकूण 18 बायका. मग 18 बायकांना किती दिवस लागेल, 15 बायकांना 24 दिवस, तर 18 बायकांना किती. आता इथं उलट रेशो आहे, म्हणजे बघा काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर दिवस कमी लागतात. हे तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे. समजलं. माणसं आणि दिवसाचा संबंध जेव्हा येईल, जेव्हा माणसं वाढली तर दिवस कमी होतील आणि माणसं कमी झाली की दिवस वाढतील. मग त्यासाठी आपण काय करणार, इथं तिरपा गुणाकाराच्या ऐवजी सरळ गुणाकार करायचा. म्हणजे इथं होणार 15 गुणिले 24 छेदामध्ये काय येणार, इथं 18 येणार. समजलं. 15 गुणिले 24 छेदामध्ये 18. 6 भाग देऊ, साइन 18 आणि साइन चौक 24, 3 1 3, 3 5 15 आणि उत्तर किती येणार आता, 5 गुणिले 4, 4 5 20. तर तुम्हाला 20 दिवस लागतील. याला शॉर्टकट पण आहे, ते तुम्हाला मी शेवटी सांगेल. बघूत पुढचा प्रश्न. पहा पुढचा प्रश्न. हा प्रश्न एका विद्यार्थ्याचा चुकला, कारण की प्रश्नामध्ये चूक आहे. या प्रश्नामध्ये टक्क्याचं चिन्ह मिसिंग आहे. जर इथं आपण टक्क्याचं चिन्ह घेतलं तर उत्तर बरोबर निघेल आणि ते पर्यायामध्ये पण असेल. प्रश्न असा होईल हा, एम च्या 20% 10% बरोबर 40. तर आता निघेल एमची किंमत. काय करतो आपण, मांडणी करून घेऊ. एम चाची चेचा म्हणजे गुणाकार, 20ला 20, टक्क्याचं चिन्ह म्हणजे भागिले 100, परत चा म्हणजे गुणिले, 10ला 10% म्हणजे भागिले 100 बरोबर 40. ओके. आता काय करतो आपण, इथं एम बरोबर 40, ज्याची किंमत काढायची त्याला आपण एकटं पाडवतो. ठीक आहे. आता हे दोन छेदामध्ये त्यांना कुठे लिहितो आपण, गुणाकारामध्ये लिहूत, आणि हे वर जे अंशामध्ये त्याला आपण लिहूत छेदामध्ये. इथरला इथं कट केलं तरी चालेल, काही फरक पडणार नाही. हे 2 शून्य कटलेत आणि वरचे 2 शून्य कटले तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि असं केलं तरी काय फरक पडणार नाही. मग इथं काय होईल, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला आणि 2 शून्य कटलेत. आता काय उरलं, बे 1 बे, बे 2 4, शून्यला 0, 20 गुणिले 100 म्हणजे किती होणार आहे, 2000 होऊन जाईल. पर्याय क्रमांक 2. पाहू पुढचा प्रश्न. चला, हा पण खूप सोपा प्रश्न आहे. गोठ्यातील 4/7 गायी जंगलात चरत आहेत.
1/7 गायी पाणवठ्यावर पाणी पित आहेत आणि उरलेल्या 24 गायी गोठ्यात आहेत, तर एकूण गायी किती आहे? बघा सोपा प्रश्न का यासाठी म्हणलो, कारण की समछेद अपूर्णांक आहे. समछेद अपूर्णांक असेल तर आपण डायरेक्ट त्याची बेरीज करू शकतो. काय म्हणलं, 4/7 गायी जंगलात आहेत आणि प्लस 1/7 गायी कुठं आहेत? पाणवठ्यावर आहेत. आता आपण करू दोघांची बेरीज. डायरेक्ट बेरीज होऊन जाईल 4 आणि 1 5, 5 छेदामध्ये 7. याचा अर्थ काय, छेदातली संख्या म्हणजे असते, छेदातला जो अंक आहे तो असतो संख्येचे केलेले गट समान भाग. एकूण 7 भाग केलेला आहे त्या गायीच्या आणि या 7 भागापैकी 5 गायी या जंगलात चरायला गेल्या आणि पाणवठ्यावर गेल्यात. आता मला सांगा 7 पैकी 5 भाग गेलेला आहे, उरला किती भाग? 2 भाग उरला. ठीक आहे, हे कळायला पाहिजे तुम्हाला. एकूण भाग किती आहेत? 7. छेदातली संख्या म्हणजे एकूण भाग आणि हे 5 म्हणजे काय आहे? जंगल प्लस पाणी. हे काय, जंगलात गेल्या आणि पाणी पिण्यासाठी गेल्यात. किती गेल्यात? 5 भागाच्या गेल्यात. आणि मग उर्वरित भाग किती आहे? उर्वरित भाग किती आहे? 2 भाग. बस इतकं जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं उत्तर काढता येईल. इथं लिहितो आपण भाग आणि इथं लिहितो आपण गायींची संख्या. 2 भाग उरलेत आणि गायी किती उरल्या होत्या? 24 उरल्या होत्या. याचा अर्थ काय आहे? 2 भाग म्हणजे किती गायी? 24. 2 भाग म्हणजे 24 गायी. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलं, तर एकूण गायी किती? एकूण गायी म्हणजे एकूण भाग. एकूण भाग होता 7, तर 7 भाग म्हणजे किती? शॉर्टकट करू. 7ला कितीने गुणा म्हणजे 24 होतात, गुणिले 12. 2ला गुणिले 12. 2ला 12ने गुणा किती होणार? 24. मग इथं पाहून काय करू, 7ला 12ने गुणूत 12 सत्ती 84. तर एकूण किती गायी होत्या? 84 गायी होत्या. नेक्स्ट प्रश्न पहा. पुढचा प्रश्न, एक फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केले आणि ती 3 रुपयांना 5 या दराने विकले, तर नफ्याची टक्केवारी किती? नफा आणि तोटा काढण्यासाठी आपल्याला वस्तूंची संख्या समान पाहिजे. वस्तूंची संख्या समान नसेल तर आपण नफा आणि तोटा काढू शकत नाही. काय केलं यांनी खरेदी करताना? खरेदी आणि ही विक्री. ठीक आहे, इथे लिहितो आपण लिंबू, इथे लिहितो आपण रुपये, इथं पण लिंबू आणि इथं रुपये. किती? रुपयाला 2 म्हणजे 1 रुपयाला 2 लिंबू खरेदी केले आणि विकताना काय केलं त्यांनी? 3 रुपयांना 5. ठीक आहे, आपण काय करतो, लिंबांची संख्या समान करू. तर 2 आणि 5 यांचा आपण लसावी काढू. 2 आणि 5चा लसावी येईल 10. किंवा सिंपल 2च्या पाड्यामध्ये आणि 5च्या पाड्यामध्ये कोणती संख्या कॉमन आहे? तर 10. मग आपण काय करू, 2 लिंबांची किंमत 1, तर 10 लिंबूची किंमत किती? 5 लिंबांची किंमत 3, तर इथं पण आपण काढू 10 लिंबांची किंमत किती? तोंडी काढता येईल आपल्याला. कसं करणार? याचे अर्ध झालेत म्हणजे याला भागिले 2 केलं तर याला पण भागिले 2 करा, किंवा उलटं करा, 2ला गुणिले 5 करा 10 येईल. मग 1ला पण गुणिले 5 करा, इथे किती रुपये येऊन जाईल? 5 रुपये. म्हणजे 10 लिंबांची किंमत किती झाली? 5 रुपये. हीच तुमची काय झाली? खरेदी किंमत झाली. खरेदी तुमची 5 रुपये. आता इथं बघा, 5चं काय झालं? 10. 5 दुनी 10, तर 3 दुनी इथं किती येणार? 6 येणार. समजलं? याला गुणिले 2 म्हणून याला पण गुणिले 2. तर 10 लिंबूंची खरेदी किंमत किती आली? 6. विक्री किंमत किती आली? 6 रुपये. ही झाली विक्री, ही झाली खरेदी. मला सांगा, खरेदी जास्त की विक्री जास्त? विक्री जास्त. विक्री जास्त तर काय होईल? नफा होईल. त्याने सांगितलं नफ्याची टक्केवारी. मग आपला साधा नफा निघेल 1 रुपयाचा. 6 मधून 5 गेलेत. नफा बरोबर सूत्र काय आहे? विकी वजा खकी. 6 मधून 5 गेले किती आला? 1 रुपयाचा तुम्हाला काय झाला? नफा. आपल्याला विचारला शेकडा नफा, आणि शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे? शेकडा नफाचं सूत्र आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, काय आहे? नफा भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती होती आपली? 5 रुपये. किती होती आपली? 5 रुपये. भागिले गुणिले 100. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 5 1 5, 5 2 10 आलं 20%. 20%चं काय होणार? त्याला नफा होणार. व्हिडिओ वाटल्यास पाठीमागे घेऊन परत एकदा बघा, समजेल. खूप सोपा प्रश्न आहे आणि असे प्रश्न सैनिक स्कूलला विशेष करून येत असतात. पाहूत पुढचा प्रश्न. पहा, मागच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जमीन आहे आपली आयताकृती. ओके, काय म्हणलं? लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. लांबी किती? रुंदीच्या दुप्पट. लांबी जर x असेल, रुंदी जर x असेल तर लांबी किती असेल? 2x असेल. ओके, 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग हा पूर्ण भूखंड आहे. आणि याच्यामध्ये काय काढला आपण? एक 8 मीटर बाजू असलेला चौरस काढला. काय काढला आपण? 8 मीटर बाजू असलेला काय काढला? चौरस. याची बाजू किती? 8 8 8 8. ओके, आणि या भूखंडाचा या तलावाने किती भाग व्यापला? एक अष्टमांश. एक अष्टमांश म्हणजे किती? 1/8 भाग व्यापला.
इथपर्यंत क्लिअर? जमिनीची लांबी काय? रुंदीच्या दुप्पट आहे आणि ही जी जमीन आहे आयताकृती, या जमिनीमध्ये एक तलाव बांधला. या तलावाची जी बाजू आहे ती किती आहे? 8 मीटर आहे. आणि या तलावाचा जो एरिया आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे, या क्षेत्रफळानं या पूर्ण जमिनीचा किती भाग व्यापला? 1/8 भाग व्यापला. तर आपल्याला त्याने विचारले की या भूखंडाची लांबी किती. ओके, तर आपण काय करू? अगोदर या तलावाचं क्षेत्रफळ काढू. चौरसाकृती तलाव आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ काय होणार? बाजूचा वर्ग. तलावाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजेच काय? 8चा वर्ग म्हणजेच किती? 64 सेमीचा वर्ग. हे झालं 64 सेमीचा वर्ग. ओके, इथपर्यंत आलं. आता पुन्हा त्याने काय म्हणलं की हे जे तलाव आहे त्याने किती भाग व्यापला? 1/8 भाग. 1/8 1 अष्टमांश. लक्षात ठेवा, 1 अष्टमांश म्हणजे 1/8, 1 सप्तमांश म्हणजे 1/7 असे त्याचा अर्थ असतो. तर याच्या पूर्वीच्या गणितामध्ये पण बघितलं की छेदामधली संख्या म्हणजे काय दाखवते? वस्तूचा एकूण भाग, केलेले भाग. आता इथं वस्तू म्हणजे काय? आपली जमीन आहे. तर या जमिनीचे किती भाग केलेत? 8 भाग गेलेत आणि एक भाग कोणी व्यापला? तलावाने व्यापला. तिथं आपण लिहूत त्या जमिनीचे एकूण भाग. त्या जमिनीचे एकूण भाग होतात 8. तलावाने किती भाग व्यापला? 1. आणि मग शिल्लक भाग किती? आता शिल्लक भाग उरले किती? 7. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटेल? हे पूर्ण भागाचं आपला एरिया भेटेल, पूर्ण भागाचं क्षेत्रफळ भेटेल आपल्याला. आणि हा जो एक भाग आहे तलावाने किती भाग आपला? 1. तर हे किती आलं आहे? हे आलं 64. 7ची आपल्याला गरज नाही, आपल्याला एकूण भाग काढायचे आहेत. तर एक भाग म्हणजे किती आलं? 64. तर 8 भाग म्हणजे किती? एक भाग म्हणजे 64, तर 8 भाग म्हणजे किती? काय केलं इथे? आता 1ला 64 करण्यासाठी गुणिले 64 करणार. ठीक आहे, 1ला 64 करण्यासाठी गुणिले 64 आणि 8ला 64. 8ला पण काय करावं? आपल्याला 64ने गुणाकार करावा लागेल. आणि 64 हे काय? 8चा वर्गच आहे. म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे तर 8चा घन होऊन जाईल, 512 येऊन जाईल. जर इतकं चलत नसेल तर आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने जाऊत. एकमान पद्धतीच्या तऱ्हेनं एक्सची किंमत काढतो आपण. एक्स बरोबर 8 गुणिले 64 छेदामध्ये 1. काय व्हायला इथं? 64 गुणिले 8 व्हायला. 64 हा 8चा वर्गच आहे आणि 8च्या वर्गाला 8नं जर गुणलं तर ते 8चं घन होते आणि 8चा घन किती आहे? 512. इथपर्यंत तुम्हाला कळलं? पुढं आता मग हे जी जमीन आहे आयताकृती, याचं आपल्याला काय भेटलं? क्षेत्रफळ. मग त्या आयताकृती जमिनीचे क्षेत्रफळ किती आलं? ते 512 सेमीचा वर्ग आला. काय आला? 512 सेमीचा वर्ग. बस. आपल्याला काय आता? आयत क्षेत्रफळ सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ किती आपल्याकडे? 512. लांबी किती आपली? 2x. रुंदी किती आहे? x. काहून जाईल मग आता? x ची किंमत काढायची. कसं काढणार? 512ला 512, 2x गुणिले x म्हणजे काय? 2xचा वर्ग. ओके, मग हे 512ला या 2 आपण भागूत. x ची किंमत करण्यासाठी आपण 2ला इकडे पाठवणार. 2 गुणिले x वर्ग असा आहे याचा अर्थ तो. आणि गुणाकारचे 2 आले, भाकारामध्ये उरलं काय? x चा वर्ग. कटमकटी करा. बे 1 बे बे 2 4, उरला 1. बे 5 10 आणि बे सकम 12. उरलं किती मग? 256 बरोबर x चा वर्ग. 256 कशाचा वर्ग आहे? 256 वर्ग आहे 16चा. ते कळत नसेल तर आपण काय करा? हे जे वर्ग आहे हे जाईल वर्गमुळामध्ये आणि उरेल का? x. मग उत्तर येईल इथं 16. x ची किंमत किती आली? 16. आपल्याला काय विचारत आणि लांबी. लांबी काय होती? 2x होती. बरोबर, लांबी किती होती? 2x होती. मग लांबी काढण्यासाठी आपण काय करणार? त्याला गुणिले 2 करणार. मग 16 गुणिले 2 बरोबर किती येणार? 32 सेमी त्याची काय असेल? लांबी असेल. पर्याय क्रमांक 2. रुंदी विचारलं तर 16 आला असतं. ओके, नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. 10 सेमी बाजू असलेला 2 घन चौरसाकृती ठोकळे जोडले, त्यामुळे बनलेल्या घनाकृतीची घनफळ किती? दोघांना जोडायचं आहे. बघा, दोघांना जोडल्यावर घनफळामध्ये काहीच बदल पडणार नाही. आपण काय करू? एकाचं घनफळ काढू, त्याला गुणिले 2 करू. काय आहे? कोणता आहे? चौरसाकृती आहे म्हणजे ते घन आहे. आणि घनाच्या घनफळ सूत्र काय? घनाचे घनफळ सूत्र आहे बाजूचा घन. काय आहे? बाजूचा घन. बाजू किती आहे? 10. 10चा घन किती आहे? 1000. आणि असे किती ठोकळे आहेत? 2. म्हणून त्याला गुणिले काय केलं आपण? 2 केलं. मग काय होणार इथं? 2000 घनसेमी. पर्याय क्रमांक 3. ओके, पहा हा प्रश्न. हा एका विद्यार्थ्याने प्रश्न पाठवला. त्याचं बरोबर आहे की त्याला आलं नाही, कारण की प्रश्नामध्ये काय झालं की वाक्य वर खाली केलेले आहेत.
हा प्रश्न मुळात इंग्रजी मीडियमच्या पुस्तकातला आहे आणि त्याचं त्याने कॉपी पेस्ट केलं, ते ट्रान्सलेट केल्यामुळे काय झालं की थोडेसे ते वाक्य वर खाली झालेत आणि त्यामुळे त्या प्रश्नाचा काही सेन्सच बनत नाही. जर असा प्रश्न घेतला तर प्रश्न तुमचा असा बनेल याचा, एक मत्स्य टाकी काठोकाठ भरल्यावर तिच्यात 45 लिटर पाणी मावते. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, पहिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आणि मग काय पुढचं वाक्य, ती टाकी आता 4/9 भरलेली आहे. किती भरली आहे? 4/9 भरलेली आहे. ओके. आणि या 4/9 भरलेली असताना काय केलं मग त्याच्यातून 2/5 इतकं पाणी काढून टाकलं. तर आता तिला पूर्ण भरण्यासाठी किती पाणी टाकावं लागेल असा त्याचा अर्थ होतो. ओके, समजलं काय सांगितलं मी? हा पहिला वाक्य. दुसरा वाक्य तुमचा इथं आहे, ती किती भरलेली आहे? ती 4/9 भरलेली आहे. लिहून दाखवतो प्रश्न. एक टाकीच लिहिली मी. एका टाकीत एका टाकीत 45 लिटर पाणी मावते. त्यात 4/9 पाणी आहे. असा प्रश्न मिळते. त्यात 4/9 पाणी आहे. जर त्यातील 2/5 भाग पाणी काढले तर पुन्हा भरण्यासाठी किती पाणी टाकावे लागेल? ठीक आहे. हा प्रश्न आहे. व्हिडिओला स्टॉप करून हा प्रश्न आधी लिहून घ्या खाली निळ्या पेनामधला आणि मग मी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवेल ते. पहा, तर हा प्रश्न म्हणला. आता आपण याला काय करूत? सॉल्व्ह करूत. कसं होईल? एकूण भाग आहे, एकूण लिटर आहे 45 लिटर. याच्यामध्ये किती पाणी सध्या? 4/9 पाणी आहे. किती पाणी आहे? 4/9 पाणी आहे. 9 1 9, 9 5 45, 4 5 20, म्हणजे त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी आहे. आता सध्या पाणी आहे. आणि काय केलं मग? या 20 लिटर पाण्यापैकी किती पाणी काढलं? 2/5 भाग पाणी काढले. म्हणजे 2/5 भाग पाणी काढले म्हणजे 5 1 5, 5 चोक 20, 4 2 8, 8 लिटर पाणी काढले. मग आता किती शिल्लक राहणार? होतं किती? 20 लिटर. 20 मधलं परत 8 काढलं म्हणजे 20 मधून 8 गेलं, उरले किती? 12. आता या 12 लिटर पाणी टाकीमध्ये आहे. 12 लिटर पाणी टाकीत आहे. आता टाकी पूर्ण भरायची आहे तर किती पाणी टाकावं लागेल? एकूण पाण्याची टाकीची कॅपॅसिटी 45 लिटर. 45 मधून किती गेलेत? 12 गेलेत. उरणार किती? 33 लिटर अजून पाणी टाकावं लागेल. पर्याय क्रमांक येईल 3 याचं. 45 वजा 12 पर्याय उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 33 लिटर. ठीक आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत की जे चुकीचे आहेत आणि त्यामुळे मुलांची चुकत आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकाची निवड करताना त्याच्यामध्ये चुकीचे काय असतील तर अशी प्रश्नपत्रिका घेऊ नका. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्तरे बरोबर दिली तीच घ्या, जेणेकरून काही मुलांचा आत्मविश्वास कमी होणार नाही. चुकीचे प्रश्न चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे मुलांचा शेवटी आत्मविश्वास डगमगतो आणि त्याचा परिणाम परीक्षेमध्ये पडतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पण अजून काही प्रश्न घेऊत तर तुमचे प्रश्न मला पाठवत जा, मी उत्तर तुम्हाला टाकत जाईल. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये.